ठरलं तर मग या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागामध्ये मधुभाऊंचं स्टेटमेंट आता घेतलं जात असताना त्या रात्री काय झालं हे सांगत असताना मधुभाऊ आपण विलास आणि साक्षी या दोघांना पकडल्यावरती आपण त्यांना पोलिसांची धमकी दिल्याचं सांगितलं। तुम्ही माझ्या आश्रमात काय करताय? थांबा, आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन लावतो असं म्हणत मधुभाऊ सांगतात की मी मोबाईल काढून पोलिसांना ज्या वेळेला कॉल लावण्यासाठी गेलो त्यावेळेला माझ्या मागून कसला तरी मला आवाज आला। यावरती अर्जुन म्हणतो आवाज? कसला आवाज? त्यावरती मधुभाऊ म्हणतात मी जेव्हा फोन लावत होतो तेव्हा मागून मला काहीतरी वेगळा आवाज आला म्हणून मी मागे वळून पाहिलं। ज्या वेळेला मागे वळून पाहिलं तेव्हा साक्षी तिची गन लोड करत होती आणि आता हे पाहिल्यावरती ती मला सांगितलं की फोन खाली ठेवा। जर फोन खाली नाही ठेवलात ना तर आत्ताच्या आत्ता ह्या गोळ्या तुमच्या आता शरीरामध्ये मी लगेचच उतरवेन। यावरती अर्जुन म्हणतो 1 मिनिट आणि त्यानंतर मग आता अर्जुन सगळी पुन्हा एकदा ती सिच्युएशन रिक्रिएट करण्यासाठी मधुभाऊंना थांबवतो आणि विलास आणि साक्षी जिथे उभे आहेत तिथे आता इन्स्पेक्टर 2 इन्स्पेक्टर आणि हवालदार यांना उभं करतो आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो सांगा मधुभाऊ आता एक्झॅक्टली त्या रात्री काय झालं होतं। मग मधुभाऊ सांगायला लागतात अशी साक्षी समोर होती, तिने माझ्या अंगावरती गोळी ताणून धरली होती आणि मी मग त्या गोळी जी बंदूक होती ती बंदूक मी धरली हाताने आणि तिला म्हटलं तुला काय मला गोळी चालवायची आहे? चालव, तू काहीही केलंस ना, मला मारून जरी टाकलंस ना तरी सुद्धा माझा आश्रमाचे पेपर मी तुझ्याला देणार पण नाही आणि माझा आश्रम मी तुला विकणार पण नाहीये असं म्हणत मी जेव्हा तिला आता बोलत होतो त्यावेळेला मग आता विलासने पण ती बंदूक धरली। यावरती मग आता बाजूच्या हवालदाराला अर्जुन ती बंदूक धरायला सांगतो आणि त्यानंतर मग काय घडलं मधुभाऊ असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो 1 मिनिट। मग त्याच वेळेला प्रिया ह्या कोपऱ्यात बसली होती असं प्रियाचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे आणि मला इकडे बसून बघू दे असं म्हणत अर्जुन त्या ठिकाणी बसतो आणि इकडे त्या दिवशीची सिच्युएशन रिक्रिएट करत असताना साक्षी आणि विलास हे दोघं जण हवालदार आणि इकडे मधुभाऊ अशी पोझिशन घेतात। त्यानंतर मग आता अर्जुन त्या टेबलाच्या इथे येतो आणि त्याच वेळेला ही सिच्युएशन पोझिशनला असलेले हे दोघं जण तो पाहतो तर त्यांना मधुभाऊ उलटे असतात आणि त्यामुळे मधुभाऊंनी कोणत्या हाताने गोळी चालवली किंवा मधुभाऊंनी गोळी चालवली की नाही हे सुद्धा त्या ठिकाणावरून काहीच दिसत नसतो। अर्जुन म्हणतो 1 मिनिट म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडून जिथे टेबलाच्या इथून ती प्रिया बसलेली होती तन्वी तिने जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट पूर्णपणे फॉल्स आहे कारण या ठिकाणावरून काहीच दिसत नाहीये असं म्हणत अर्जुनला पहिला लू फॉल सापडलेला असतो। इकडे तोपर्यंत महिपत आणि आता नागराज हे दोघं जण पार्टी करत बसलेले असताना इकडे महिपत म्हणतो ही प्रिया आपल्या काही कामाचीच नाहीये, मुळातच ही प्रिया आहे ना 1 नंबरची काम चुकार आहे। आता कुठे गेले? आश्रमात जाण्यापासून आता थांबवलंय नाही थांबवलंय काय केलंय काहीच कळायला मार्ग नाहीये। या तन्वीला चांगली शिक्षा करायला पाहिजे असं म्हणत दोघं जण ज्या वेळेला बोलत असतात त्याच वेळेला मग आता महिपत प्रियाला कॉल करतो आणि कुठे आहेस यावरती प्रिया आता गडबडते। आता ह्याला काय सांगू? याला जर का मी सांगितलं की अर्जुन आणि मधुभाऊ आश्रमात गेलेत मी त्यांना थांबवण्यापासून अयशस्वी ठरले तर या सगळ्यामध्ये हा माझा ना काही खरं नाहीये, हा माझ्या चिंधड्या करून टाकेल आणि त्यामुळे ती सांगते हे काय तुमच्या घराच्या बाहेरच आहे। यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत अगं मग घराच्या जवळ आहेस तर ये की तुझ्यासाठी एकदम सरप्राईज ठेवलंय मी। यावरती प्रिया म्हणते काय माझ्यासाठी आणि सरप्राईज? हे काय आत्ता आले की असं म्हणत प्रिया आता महिपतच्या घरी धावत पळत यायला निघते। महिपतने तिला आता घरी बोलवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि खऱ्या अर्थाने तिला धमकवण्याचा बरोबर त्याने आता हा प्रयत्न केलेला असतो। त्यानंतर मग आता प्रिया ताबडतोब तिकडून निघते। तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो नाही या सगळ्यामध्ये तन्वीचं पहिलं खोटं स्टेटमेंट सापडलंय की ती इकडे होती। यावरती प्रिया सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का अहो मी ना त्या मधुकर पाटलाला घराबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला होता पण इतका चिवट कातडीचा आहे ना। यावरती महिपत म्हणतो नाही तुझ्या प्रयत्नांचा अथक प्रयत्न मी पाहिलेले आहेत ना त्याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे, तू ये तरी घरी। यावरती प्रिया म्हणते असं म्हणताय? मग आलेच मी घरी। आता महिपत म्हणतो ही इतकी मूर्ख मुलगी आहे ना की हिने काहीही केलेलं नाहीये, एक प्रयत्न फसला म्हणून हिला दुसरा प्रयत्न करता येत नाहीये का? पहिल्या वेळेला हा अर्जुन सुभेदार आश्रमात गेला तेव्हा माझ्या मुलीला बचकाभर सगळे पुरावे आणलात आणि तिला जेलमध्ये पाठवलात। आता हा मधुभाऊंना घेऊन गेलाय तर हा काय करेल माहित नाहीये आणि ही प्रिया त्यांना थांबवण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे। इकडे तोपर्यंत अर्जुनने हे सगळं स्टेटमेंट दिल्यावरती
अर्जुन म्हणतो मधुभाऊ मग पुढे काय झालं होतं? यावरती मधुभाऊ म्हणतात मग इकडे मी तिचा हात धरला आणि त्यानंतर इकडे विलासने पण बंदूक धरली. या सगळ्या झटापटीमध्ये आता प्रत्येक जण ती बंदूक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होतं आणि थोड्या वेळासाठी माझं डोकंच बधीर झालं. काय होतंय काय नाही या गोष्टी मला काही कळल्याच नाहीत. पण त्याच वेळेला विलासने मला धक्का दिला आणि मी त्या टेबलाच्या इकडे जाऊन पडलो. ज्या वेळेला मी टेबलाकडे पडलो आणि त्याच वेळेला मला मागून ठॉक्कन गोळीचा आवाज आला. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो कसं झालं? तुम्ही सिच्युएशन परत दाखवा. मग आता मधुभाऊ एक गोल फिरकी घेतात आणि फिरकी घेऊन ते आता विलासने आपल्याला कसं ढकललं, काय ढकललं ही सगळी सिच्युएशन दाखवतात आणि ते उलट्या साईडला येतात आणि मधुभाऊ सांगायला लागतात मी हा असा इकडे आलो आणि त्यानंतर मग मला गोळीचा आवाज आला. नक्की काय झालं? आम्ही तिघही कन्फ्यूज होतो. गोळी कुणाला लागली, गोळी कुठून चालली गेली आणि काय झालं हे सगळं पाहताना मी आता मागे वळून पाहिलं. ज्या वेळेला मी मागे वळून पाहिलं तर विलासच्या पोटाला गोळी लागली होती. साक्षीच्या हातामध्ये बंदूक होती. विलासच्या पोटातून रक्त येत होतं आणि साक्षी भांबावलेल्या नजरेने पाहत होती. यावरती अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट तुम्ही सांगा, म्हणजे या सिच्युएशनमध्ये तिने मुद्दाम गोळी झाडली होती तुम्हाला अडकवायला की अनपेक्षितपणे झाडली गेली? यावरती मधुभाऊ म्हणतात नाही, मला त्यावेळेला काही कळलंच नाही. मी एकदम बधीर अवस्थेमध्ये होतो. म्हणजे कुणी गोळी झाडली, कुणाला गोळी लागली हे काही कळण्याच्या आधी इकडे आता साक्षी एकदम बधीर झालेली, ती सुद्धा इकडे तिकडे पाहत होती. पण माझ्या नजरेसमोर विलास हळूहळू 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 खाली पडला होता आणि त्याच वेळेला मला डोक्यामध्ये मेंदूपर्यंत हे सेन्स पोचले की विलासला गोळी लागलेली आहे आणि साक्षीच्या हातून विलासला गोळी मारली गेलेली आहे. हे मला नाही वाटत की तिने आता मुद्दाम केलेलं असेल. या सगळ्यामध्ये आता हे सगळं तिच्याकडून अनधोराने घडलेलं असणार आहे. यावरती मग आता अर्जुन म्हणतो त्यानंतर मग पुढे काय झालं? त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात तिला साधारण अंदाज आला की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता ती माझ्याकडे आली आणि त्यावेळेला मी तिला म्हटलं की आत्ताच्या आत्ता मी पोलिसांनाच कॉल लावतो आणि तुला पोलिसातच देतो. असं म्हणत मी या सगळ्यामध्ये आता पोलिसांना कॉल लावण्यासाठी मागे वळलो होतो. विलास खाली पडलेला होता आणि मी उलट्या साईडने फोन घेऊन पोलिसांना फोन करत होतो. त्यावरती मग आता तन्वी इकडे आता सायली सांगायला लागते मग मधुभाऊ तेव्हा पण तुमचा फोन लागला नाही का? यावरती मधुभाऊ म्हणतात नाही अगं मी फोन लावणार तितक्यात. यावरती अर्जुन म्हणतो काय झालं? तितक्यात इकडे आता साक्षी मला गयावया करायला लागली. मधुभाऊ करू नका फोन, मधुभाऊ फोन करू नका. पण त्याच वेळेला मी तिला म्हटलं नाही काहीही झालं तरी मी तुला फोन करणार म्हणजे करणारच पोलिसांना आणि मी उलटा फिरलो पोलिसांना फोन करणार तितक्यात. यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ काय झालं बोला तरी. त्यावरती अर्जुन म्हणतो मागून कोणत्या तरी इकडे आता मधुभाऊ सांगतात मागून कोणत्या तरी जड वस्तूने माझ्या डोक्यामध्ये वार केला आणि मी काही कळायच्या आत खाली कोसळलो. असं म्हटल्यावरती माझा फोन माझ्या हातातच होता आणि त्यानंतर मी खाली पडलो. हे म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो आठवा कोणत्या गोष्टीने तुमच्यावरती वार झाला असेल, कोणत्या गोष्टीने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला असेल, ती वस्तू कशी होती? यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात मला खरं तर या सगळ्यामध्ये इतकं नीटसं आठवत नाहीये, पण ती वस्तू आहे ना ती अशी गोलसर होती आणि एकदम भरीव वस्तू होती. गोलसर भरीव वस्तूने गोलसर भरीव वस्तूनेच माझ्या आता डोक्यामध्ये वार करण्यात आला. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला मधुभाऊ आता हा वार कुणी केला हे त्यावेळेला मला काही कळलंच नाही. त्यावरती मग आता सायली म्हणते मधुभाऊ तो वार करणारी व्यक्ती कोण असणार आहे? मधुभाऊ म्हणतात त्यावेळेला आता इकडे विलास तर खाली पडला होता, साक्षीच्या हातामध्ये बंदूक होती. असं म्हणत मधुभाऊ त्या दिवशीची घटना सांगायला लागतात. अर्जुन आता त्या गोष्टीवरती पुन्हा 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 विचार करायला लागतो आणि तोपर्यंत सगळं स्टेटमेंट घेऊन झालेलं असतं. अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो सगळं स्टेटमेंट रेकॉर्ड कर, तन्वीचं आधीचं स्टेटमेंट जे आपल्याकडे आहे ते स्टेटमेंट सुद्धा घे आणि या सगळ्यामध्ये आता आपण ते दोन्ही स्टेटमेंट कम्पेअर करायचे आहेत. असं म्हणत आता अर्जुन प्रियाचं स्टेटमेंट कसं खोटं आहे, त्याच्यामध्ये किती लूप फॉल्स आहेत हे कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी आता खूप सारे पुरावे घेऊन तिकडे आता चाललेला असतो. बरं आता हे सगळं असताना प्रिया येते. काय सरप्राईज काय आहे? काय मला सरप्राईज देणार आहात? म्हणजे मला तुम्ही कॅश देणार आहात की हल्ली मला ज्वेलरी पण चालते बरं का, पण कॅश दिली असतेच ना तर जरा बरं झालं असतं. नक्की सांगा ना काय आहे ते.
असं म्हणत मग मात्र प्रिया आता या सगळ्यामध्ये तिकडे येते. नागराज म्हणतो, हो हो अगं तू आमच्यासाठी इतकं काम करतेस, तिकडे अर्जुन आणि आता सायली यांच्या प्रत्येक खबरी मला देतेस, मग तुला गिफ्ट तर मिळालंच पाहिजे ना. यावरती प्रिया म्हणते, मग काय, इतकं काम केल्यावरती काहीतरी तुम्ही द्यायलाच पाहिजे. चला उशिरा का होईना, पण तुम्हाला माझी कदर कळली म्हणायची तर. असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये प्रिया म्हणायला लागते, मग काय म्हणजे काय, तुम्हाला सगळं समजलं हे उत्तम झालं. असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, हो हो घाई काय आहे, आपण पार्टी पण करूया. आणि प्रियाला दारू दिली जाते. प्रिया दारू पिते आणि दारूच्या नशेमध्ये प्रिया आता बरळायला लागते. असं झालं तसं झालं, मी मधुकर पाटलाला थांबवण्यासाठी त्याच्यावरती म्हणजे चोरीचा पण आरोप घेतला, पण म्हातारा इतकं चिवट आहे ना, पण काळजी करू नका, माझे प्रयत्न चालूच आहेत. या सगळ्यामध्ये आता मी त्याला बरोबर घराबाहेर काढते की नाही बघा. यावरती महिपत म्हणतो, कधी. त्यावरती आता प्रिया काही बोलणार तितक्यात महिपतने या सगळ्यामध्ये केलेला डाव पुढे येतो. महिपतचा खबरी माणूस तिकडे येतो. त्याला 2 गुंड घेऊन येतात. प्रिया आता चांगलीच गडबडते आणि त्यावरती आता महिपत सांगायला लागतो, काय रे कुठे लपून बसला होता हा. त्यावरती ते सांगायला लागतात, काही नाही हो, आपलं काम करायचं नाही म्हणून एका कोपच्यात लपून बसला होता, पण या सगळ्यामध्ये आम्ही त्याला पकडून असं काही आणलंय ना की तुम्ही काळजीच करू नका, आता हा सुटणारच नाहीये. यावरती तो गयावया करायला लागतो, साहेब मी आतापर्यंत तुम्हाला इतकी मदत केलेली आहे आणि इतकी मदत करून या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला हे हे देणार का त्याचं फळ. असं म्हटल्यावरती मग आता महिपत सांगायला लागतो, तू जोपर्यंत आमचं काम करत होतास तोपर्यंत आम्ही तुला चांगलंच पोचलेलं आहे, पण आत्ता आत्ता तू आमच्या काही कामाचाच राहिलेला नाहीयेस. जर तू आमच्या काहीच कामाचा नाहीस तर तुला या सगळ्यामध्ये ठेवण्याचं काही अर्थ नाहीये. असं म्हणत महिपत बंदूक काढतो. बंदूक काढून या सगळ्यामध्ये त्याच्या अंगावरती ती बंदूक ताणतो आणि धाड धडाम एक गोळी चालवतो. बरं आता गोळी चालवल्यावर ती प्रियाला या सगळ्यामध्ये धक्काच बसतो. काय चाललंय हे सगळं. महिपत सर हा तुमचा माणूस होता ना, तुमचा माणूस जर का होता तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला का मारलत. असं म्हटल्यावरती आता मात्र महिपत तिला बरोबर गोष्टी समजवायला लागतो आणि त्यानंतर मग आता इकडे त्या माणसाला ती 2 माणसं फरफटत तिकडून नेऊन जातात. प्रिया सांगायला लागते, काय चाललंय हे सगळं. तोपर्यंत अर्जुनने आता सगळ्या गोष्टी एकत्रितपणे बांधलेल्या असतात आणि प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये किती खोटारडेपणा आहे हे सांगितलेलं असतं. आणि त्यातच आता अर्जुन सांगायला लागतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना विलासने ढकललं म्हणून मधुभाऊ त्या कॉर्नरवरती जाऊन पडले आणि ज्या वेळेचे हे जे रिपोर्ट आहेत ना खुनाच्या रात्रीचे, त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मधुभाऊंच्या डोक्याला मार लागला होता. मधुभाऊंच्या डोक्याला पुढून सुद्धा मार लागला होता आणि मागून पण मार लागला होता, पण या सगळ्यामध्ये विलासच्या अंगावरती ती एक बंदुकीची खूण सोडली तर दुसरी कोणतीही खूण नव्हती. आणि हे सगळं आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती प्रियाच्या स्टेटमेंट मधला हा दुसरा लूफॉल आहे की आता मधुभाऊंनी विलासला ढकलून त्याच्यावरती गोळी झाडली. मुळातच विलासला ढकललं असतं तर विलासच्या अंगावरती कसली तरी खूण असतीच की, पण विलासच्या अंगावरती कोणतीही खूण नव्हती हे त्या स्टेटमेंटनुसार सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला प्रियाच्या स्टेटमेंटमधले 2 लूफॉल सापडले. असं म्हणत अर्जुन आता एक एक करत केस सॉल्व्ह करायला लागत असतानाच इकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि अर्जुन सुभेदार, तुम्हाला जो काही वेळ दिला होता ना आश्रमाचा तो वेळ संपलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच, पण तुम्ही आमची खूप मदत केली, आमचं काम झालेलं आहे, आता आम्ही इकडून निघू शकतो. असं म्हणत अर्जुन आता इकडे आम्ही 5 मिनिटात बाहेर येतो असं इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो. इकडे मधुभाऊंचा पाय काही निघत नसतो. ज्या आश्रमामध्ये आपली अख्खी हयात गेली ते आश्रम पुन्हा या डोळ्यांनी मधुभाऊ पाहून घेत असतात. आणि त्याच वेळेला आता इकडे सायली सांगते, मला माहिती आहे मधुभाऊ, इथे येणं, इथे हे सगळं रिक्रिएट करणं, इथून पुन्हा निघून जाणं हे तुमच्यासाठी खूप खूप अवघड आहे, पण मधुभाऊ आज तुम्ही जे धैर्य दाखवलत ना त्या धैर्यामुळे आज आपल्याला खूप मोठा आता इकडे काहीतरी केसमध्ये मोठी आता अचिव्हमेंट मिळणार आहे, ही गोष्ट खरं आहे. त्यामुळे मधुभाऊ खरंच तुमच्या हिमतीला सलाम द्यायला पाहिजे. मधुभाऊ म्हणतात, ही माझी कर्मभूमी आहे, इथे आता माझं अख्खं आयुष्य गेलं. सायली सांगते, हो खरंच ही आपली कर्मभूमी आहे. असं म्हणत सायली आता आपल्या कर्मभूमीला छानपैकी वंदन करते. अर्जुन तिला उठवतो आणि काळजी करू नका,
या सगळ्यामध्ये लवकरच तुम्ही आता आश्रमामध्ये मधुभाऊ परत येणार आहात याची मी तुम्हाला खात्री देतो, असं म्हणत आता इकडे अर्जुन मधुभाऊंशी बोलत असताना इकडे प्रिया सांगत असते, का मारलत अण्णा सर, तुम्ही ह्यांना का मारलत? यावरती महिपत म्हणतो, तो माझा खबरी होता. कबूल आहे, तो माझा खबरी होता, पण या सगळ्यामध्ये आता त्याने खबर देणं बंदच केलं होतं. जर का आपल्याच माणसाला आपण पोचतोय आणि तो आपली मदतच करायला तयार नाहीये तर काय उपयोग आहे या सगळ्याचा? मग काही उपयोग नाहीये. माझं उपयोग नसलेल्या माणसाला मी कधीही जिवंत ठेवतच नाहीये, कळतंय का? त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तो मरून जाणं हीच गोष्ट महत्वाची होती. चला, तू तरी काय ग, तुला तरी पोचतोय कशासाठी? आम्हाला काही खबरबात कळण्यासाठीच ना, पण तू तरी आम्हाला कुठे काय खबरी देतेस? यावरती प्रिया म्हणते, नाही नाही. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, आत्ता तो अर्जुन आश्रमात गेलाय, ते पण त्या मधुकर पाटलाला घेऊन. आणि या सगळ्यामध्ये महिपत सांगायला लागतो की हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, तू त्यांना थांबवू शकत होतीस ना, पण नाही थांबवलंस, मग तुझी पण अवस्था अशी का करू नये? प्रिया म्हणते, नाही नाही, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले, पण या सगळ्यामध्ये तो आता थांबायला तयारच नाहीये, तर मी काय करणार आहे? असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत, काय करणार आहे म्हणजे? एक प्लॅन फेल झाला, दुसरा प्लॅन करायचा, तुला कामं काय आहेत दुसरी? असं म्हटल्यावरती ज्या वेळेला मागच्या वेळेला तो अर्जुन आणि ती सायली इकडे गेले होते आश्रमात आणि माझ्या मुलीच्या बद्दलचे पुरावे आणले आणि ती जेलमध्ये पाठवली, आता परत मधुकर पाटलासोबत गेलेत, मग काय काय करतील तुला कळतंय का? अतिशहाणपणा करून या सगळ्यामध्ये आता तू माझ्या मुलीची जर का बाजू केस वीक केलीस ना, तुझी पण हीच अवस्था, असं म्हणत प्रियाला चांगलीच धमकी दिली जाते. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो, मधुभाऊ तुम्ही खूप धीराचे आहात, कारण इतक्या दिवसानंतर जवळजवळ 2 वर्षानंतर हा प्रसंग रिक्रिएट करणं हे जरा कठीणच काम आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर ना सगळ्या गोष्टी आठवणं आणि हे करणं तुम्ही खूप धीराने घेतलं. यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ, खरं सांगू का, तर मी आधी घाबरलोच होतो, पण तुम्ही आणि साऊबाळाने मला जो काही धीर दिलात ना, त्यामुळे खरं तर या सगळ्यामध्ये आता मला खूप मोठा धीर आला आणि त्याचमुळे मी हे सगळं बोलू शकलो. हे तुमच्या दोघांच्या मुळेच झालेलं आहे, असं म्हणतात. सायली म्हणते, नाही मधुभाऊ, पण तुम्ही खूप धीर दाखवलात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही केलत ना, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे, असं म्हणत आता ती बोलत असताना इकडे आता केस बद्दलचा पुन्हा एकदा विषय निघतो आणि त्यावेळेला मग आता एकदा पुन्हा अर्जुन सांगायला लागतो, मधुभाऊ मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेला तुम्हाला मागून वार झाला होता त्यावेळेला मग तो वार कुणी करण्याची शक्यता वाटते तुम्हाला? यावरती मधुभाऊ म्हणतात, मला असं त्यावेळेला वाटलं की हा वार विलासने केला होता, पण यावरती अर्जुन म्हणायला लागतो, नाही नाही, हा वार मुळातच विलासने केलेला नाहीये, या सगळ्यामध्ये ना ती तिसरी व्यक्ती होती, त्या तिसऱ्या व्यक्तीने हा वार केलाय. यावरती मधुभाऊ म्हणतात, तिसरी व्यक्ती कोण आहे ती तिसरी व्यक्ती? त्यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, ती तिसरी व्यक्ती म्हणजे आता आहे प्रिया. आपण यावरती मधुभाऊ म्हणतात, प्रिया? प्रिया का माझ्यावरती वार करेल? त्यावरती मग आता सांगायला लागतात म्हणजे अर्जुन सांगायला लागतो, बघा, म्हणजे आपल्याला आधीचे जे काही पुरावे सापडलेत ना, त्या पुराव्यानुसार या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट म्हणू शकतो की की आपण ना या सगळ्यामध्ये आता प्रिया आणि इकडे साक्षी या दोघी जणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत, बरोबर ना? जर दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत तर या सगळ्यामध्ये आता त्या दोघींनी मिळून हा प्लॅन नक्कीच केलेला असू शकतो. प्रिया तिकडे लपून बसली होती आणि तुम्ही ज्या वेळेला पोलिसांना फोन कराल त्यावेळेला आता तिला जर पोलिसांना फोन केला तर या सगळ्यामध्ये ती सुद्धा अडकणारच ना, म्हणून तिने तुमच्या डोक्यामध्ये वार केला. मला सांगा, या सगळ्यामध्ये आता ती भरीव वस्तू फ्लॉवर पॉट असण्याची शक्यता आहे, पण ज्या वेळेचे रिपोर्ट आहेत ना, चैतन्य रिपोर्ट काढ त्या दिवशीचे, असं म्हणत चैतन्याला रिपोर्ट काढायला सांगितले जातात आणि या सगळ्यामध्ये चैतन्य रिपोर्ट काढतो आणि त्या फ्लॉवर पॉटवरती कोणते फिंगरप्रिंट होते का असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, नाही नाही, फ्लॉवर पॉटवरती कोणत्याही फिंगरप्रिंटची काहीही नोंद नाहीये. अर्जुन म्हणतो, तेच, याआधी मला वाटत होतं की ही सगळी साफसफाई केलेली असेल ती म्हणजे आता साक्षीने, पण नाहीये, तसं काहीच नाहीये. साक्षीने ही साफसफाई मुळातच केलेली नाहीये, ही साफसफाई करणारी प्रिया आहे, प्रिया. आता या सगळ्यामध्ये ना चैतन्य, तू एक काम कर, तू ना पेपर वर्क तयार कर. यावरती सायली म्हणते, पेपर वर्क? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो. इकडे तोपर्यंत सांगत असतो लगेचच महिपत, हे बघ,
तू आमच्या काही कामाची नाहीयेस, त्यामुळे आता तुझी सुद्धा हीच अवस्था होणार जी अवस्था या माणसाची झालेली आहे. असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते, नाही नाही, आता जर का मी इकडे थांबले तर या सगळ्यामध्ये आता ताबडतोब हे लोक मला सुद्धा मारतील. म्हणून ती पळून जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिकडून निघते. पण तोपर्यंत महिपतचे गुंड दार बंद करून घेतात आणि प्रियाला या सगळ्यामध्ये बाहेर पाठवण्यापासून थांबवतात. त्यानंतर प्रिया म्हणते, मी काय केलंय तुमचं, प्लीज सोडा मला. यावर महिपत म्हणतो, तुला सोडणं म्हणजे महामूर्खपणाचं आहे. इकडे तोपर्यंत आता अर्जुन सांगतो, चैतन्य तू पेपर वर्क कर. उद्या ना, उद्याच्या उद्या ही तन्वी अश्विन सुभेदार हिला लीगल नोटीस पाठवायची आहे. यावरती सायली म्हणते, कसली नोटीस, कसलं पेपर वर्क. अर्जुन म्हणतो, बघा तर उद्याच्या दिवसाला तुम्ही मजा बघा. उद्याच्या दिवसाला मी आता तन्वी सुभेदार यांची काय हालत करतोय ना आणि त्यांच्या तोंडून कसं सत्य वदवून घेतोय ते बघा. रेकॉर्डेड तिचं स्टेटमेंट आपल्याकडे आहे. आत्ता मधुभाऊंचं स्टेटमेंट आहे. ज्या ठिकाणी मधुभाऊ उभे होते तिने पण मधुभाऊंची पोझिशन तीच सांगितलेली आहे आणि त्यामुळे ती तिचं रेकॉर्डेड स्टेटमेंट बदलू शकत नाही. त्याच पोझिशनवरून तिला मधुभाऊ दिसत पण नव्हते आणि त्यानंतर आत्ता तिच्या स्टेटमेंटमधले असलेले आपण 3 ते 4 लूफॉल शोधलेत आणि त्यामुळे तिचा खेळ खतम. असं म्हणत असताना इकडे आता प्रिया सांगायला लागते, मी तुमची नक्की मदत करेन, तुम्ही जे सांगाल ते करेन. नागराज म्हणतो, महिपत सोड तिला, जाऊ दे, उगाचच या सगळ्यामध्ये काही नको करूस. तुला बंदूक चालवण्याची खरं तर काही गरज नाहीये. एक शब्द बोललास ना तर ह्या माणसाच्या बाजूला इकडे आडवी पडेल ती. असं म्हणत प्रियाला जाऊ दिलं जातं. इकडे तोपर्यंत अर्जुन आता प्रियासाठी नोटीस घेऊन येतो आणि तो सांगतो, तुला लग्नाचा आहे. यावरती कल्पना म्हणते, काय आहे हे अर्जुन. अर्जुन म्हणतो, लीगल नोटीस. या सगळ्यामध्ये आता तिने जे कोर्टात स्टेटमेंट दिलंय, जे रेकॉर्ड स्टेटमेंट आहे ते आणि मधुभाऊंचं स्टेटमेंट व्हेरीफाय केलं जाणार. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय या सगळ्याचा शहानिशा होणार. प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण इतकं सगळं केलेलं व्यर्थ गेलंय, कारण ह्याला काहीतरी पुरावा सापडलाय आणि खऱ्या अर्थाने प्रिया कोर्टामध्ये खोटं बोलत होती हे अर्जुन कसं सिद्ध करणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.